तर झालंय माझं ताट रेडी. अंड्याचा रस्सा, सुकं चिकन, वडे, राईस, कांदा आणि लिंबू. नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी सोनाली तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आहे बुधवार आणि परवापासून स्टार्ट होत आहे श्रावण महिना. तर आजचा आणि उद्याचा 2 दिवसच आहे. तर उद्या गटारी अमावस्या आहे, पण उद्या गुरुवार आहे, त्याच्यामुळे आमच्या घरामध्ये नॉनव्हेज बनवलं जात नाही. बऱ्याच घरांमध्ये गुरुवारच्या दिवशी नॉनव्हेज नाही बनत. गटारी अमावस्या उद्या पहाटे 2:28 स्टार्ट होणार आहे. ती परवा पहाटेपर्यंत असणार आहे. तर आज घरामध्ये नॉनव्हेजचा बेत आहे. काय असणार आहे ते तुमच्यासोबत मी शेअर करेनच. तर उद्या दीप अमावस्या आहे. तर दीप अमावस्या म्हणजे घरामध्ये जे दिवे वगैरे आहेत त्याला काढून छान स्वच्छ धुवून वगैरे आहे ना देवासमोर लावले जातात. तर उद्या ते पण करणार आहे. तर आज नॉनव्हेजचा बेत आहे, उद्या दीप अमावस्या आहे आणि परवापासून श्रावण महिना चालू आहे. तर श्रावण महिना आमच्याकडे गणपती बाप्पा आमच्या घरामध्ये असतात, कारण पप्पांचं ऑपरेशन झाल्यापासून गणपती आमच्या घरामध्ये नेहमी बसवला जातो. 3रं वर्ष आहे यावर्षी. तर ते सुद्धा तुमच्यासोबत मी शेअर करेनच पुढे. तर आजचा व्लॉग जर आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि कॉमेंट करायला विसरू नका. तुमचा एक लाईक आणि एक कॉमेंट माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. आणि कॉमेंट वाचल्याच्या नंतर ना मला समजतं ॲटलीस्ट की माझा व्लॉग कुठपर्यंत म्हणजे पोहोचतो आहे किंवा लोकांना काय वाटतो आहे, कसा वाटतो आहे. त्याच्यामुळे नक्की कॉमेंट करा. आणि आता व्लॉगला स्टार्ट करूया. तर पाहत राहा. तर आजचा बेत आहे चिकन सुक्का, म्हणजे थोडंसं ग्रेव्ही थोडंसं सुक्कं, त्याच्यानंतर राईस आणि भाकरी बनवणार होती मी आधी तांदळाची, पण म्हटलं की वड्यांचं थोडंसं पीठ आहे तर वडे बनवूया आणि वडे पटकन पण होतात. तर वडे आणि अंड्याचं कालवण. तर अंड्याचं कालवण थोडं म्हटलं नॉनव्हेज आता खायचंच आहे तर थोडं मिक्स खाऊया. आणि चिकनचा रस्सा आणि चिकनच सुक्कं बनवण्यापेक्षा म्हटलं थोडंसं काहीतरी वेगळं. तर असा आहे आजचा मेन्यू आणि करूया स्टार्ट. तर काल येताना मी फ्लिपकार्ट मिनिट्सवरून काही गोष्टी मागवलेल्या. त्याच्यामधून मी चिकन मागवलं. 450 ग्रामचं आहे हे. आणि हे चिकन करी कट स्मॉल, म्हणजे चिकन करीसाठी थोडेसे स्मॉल पीसेस आहेत. बघूया हे चिकन पण कसं लागतं ते. तर चिकन वॉश केलेलं आहे मी. त्याच्यानंतर वाटणाचा मसाला काढला. याच्यामध्ये मी ओला नारळ, सुकं खोबरं, थोडंसं आलं, लसूण आणि इथे थोडंसं काळी मिरी, दालचिनी, दगडफूल आणि काळी मिरी आहे. आणि हा कांदा घेतलेला आहे. आता याला याचं भाजून घेते आधी, म्हणजे माझं दोन्ही पण ग्रेव्ही होतील. आता इथे भाजतोय. तर मी आहे मालवणी आणि आमच्या घरामध्ये म्हणजे मालवणी पद्धतीने सगळं जेवण, व्हेज नॉनव्हेज सगळं मालवणी पद्धतीनेच बनतं. तर माझी आई, माझी मावशी, इवन माझ्या सगळ्या बहिणी ज्या आहेत ना त्या जेवण एकदम उत्तम बनवतात. आणि म्हणजे सगळं मच्छी किंवा मटन तर मी खात नाही. चिकन हे मला ना माझ्या मावशीच्या हातचं पण आवडतं, दीदीच्या हातचं पण आवडतं आणि माझ्या आईच्या हातचं पण आवडतं. आणि मी बनवलेलं थोडं मी खायला जरासं टाळते, कारण स्वतः बनवलेलं कधी कधी नाही जात स्वतःला. तर कांदा भाजून घेणार आहे. मग कांदा भाजल्याच्या नंतर म्हणजे बाकीचं सगळं भाजून घेणार. सुकं खोबरं वेगळं भाजणार आहे आणि मग हे ग्राइंड करून घेणार आहे मिक्सरला. तर मी सगळ्यात आधी चिकन बनवलं होतं तेव्हा मी माझ्या आईच्या घरी बनवलेलं, कारण म्हणजे मी लहानपणापासून आहे ना माझ्या मावशीकडे लहानाची मोठी झाले. त्याच्यामुळे 8वीच्या नंतर 8वी-9वीच्या दरम्यान मी आईकडे राहायला गेले होते. आणि तेव्हा म्हणजे मी 10वीला वगैरे असताना मी पहिल्यांदा चिकन बनवलं होतं. त्याच्या आधी मला सगळं जेवण यायचं. मावशीने अगदी आम्हाला सगळ्यांना शिकवलं होतं चांगलं व्यवस्थित. तर तेव्हा मी बनवलं होतं आणि खूप छान बनलं होतं. तेव्हा मी मावशीकडे नेऊन पण दिलं होतं थोडंसं चिकन, कारण आमच्या घरात काही बनलं की आम्ही मावशीकडे द्यायचो आणि मावशीकडे काही बनलं तर आमच्याकडे ते यायचंच, काही पण असू दे. तर तेव्हा खूप छान बनलं होतं चिकन. तेव्हा मला म्हणजे सगळ्यांनी एवढं कौतुक केलेलं ना की मग मला असं अजून थोडं असं वाटायचं असं की हे करावं ते करावं. तर तेव्हापासून मला म्हणजे नॉनव्हेज वगैरे यायला लागले. त्याच्या आधी मच्छी वगैरे म्हणजे मी सगळं करत होते. चिकन मी बनवलं नव्हतं कधी. आणि आता तर सगळंच करावं लागतं, म्हणजे कामावरून थकून भागून आलं तरी पोटाला भूक आहे तर जेवण बनवायचं चालायचंच.
तेव्हा खूप कौतुकाने बनवायचो, कोणतरी चांगलं बोलावं, कोणतरी छान कॉम्प्लिमेंट द्यावी म्हणून. पण आता ती जबाबदारी झाली आहे आणि रोजची सवय पण झाली आहे ती आता. पहिला जेव्हा मी जेवण वगैरे बनवायची ना, तर दीदी मावशी किचनमध्ये असायच्या. तर म्हणजे मला ना मसाला भाजायला सांगायचे तेव्हा, वाटण म्हणजे भाजायला. तर कांदा भाजायला ना, म्हणजे कांदा बारीक फ्लेमवर किंवा म्हणजे ना तो एक अंदाज असतो, आता गॅस वाढवायचा आहे, आता गॅस बारीक करायचा आहे. तर मला ना कांदा भाजायला बसवायचे. तर ना मी कांदा भाजायला मला एवढा कंटाळायचा ना, कारण तो पूर्ण ब्राऊन होईपर्यंत, म्हणजे न करपवता ब्राऊन झाला पाहिजे असं होईपर्यंत त्याला परततच राहावं लागायचं. तर मी ना सारखी विचारायची, झाला काय, झाला काय, बघ झाला काय, असं. तर कांदा ना मी भाजला आहे. आता याच्यामध्ये ओलं खोबरं आणि आलं लसूण आणि हे खडे मसाले थोडे भाजून घेते. सुकं खोबरं मी वेगळं भाजणार आहे आणि सुकं खोबरं वेगळं वाटणार सुद्धा. दोन चमचे तेल आणि इथे मी घेतलंय तेजपत्ता, कढीपत्ता आणि कांदा थोडासा. तर आता तेल गरम झालं तर ते थोडंसं आलं लसूण वाटून घेतलंय. हळद, मालवणी मसाला आणि हा चिकन मसाला. चिकन शिजतंय बारीक फ्लेमवर, तोपर्यंत अंडी उकडवून घेते. म्हणजे अंड्याची आमटी पण फोडणीला घातली की मग मी वडे बनवायला मोकळी. तर चिकन शिजतंय आणि आता मी अंड्याचं कालवण फोडणीला घालणार आहे. भात बनवायचा आहे आणि वड्याचं पीठ मळून ठेवून देते. चिकन मी वाफेवरती शिजवून घेते. तर जवळपास वाफेवरती शिजलेलं आहे. आता याच्यामध्ये मसाला ॲड करायचा आहे, म्हणजेच वाटण. आणि इथे बाजूलाच अंडी बॉईल करायला ठेवलेली आहेत. तर चिकन शिजतंय आणि भात पण झालं आहे. आता माझा राईस बनून झाला आहे. तर हे वड्याचं पीठ हे रेडीमेड आणलेलं आहे आणि भांडूपमध्ये मालवणी माणसं, कोकणी माणसं खूप जास्त राहतात. त्याच्यामुळे ज्या म्हणजे कोकणाशी रिलेटेड ज्या गोष्टी आहेत त्या इथे खूप मिळतात. म्हणजे आगळ, कोकम वगैरे हे सगळं मिळतं. आणि हे जे वड्याचं पीठ आहे ना, ह्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी टाकलेल्या आहेत. त्याच्यामुळे फक्त मळताना गव्हाचं पीठ आणि गरम पाणी टाकून, मीठ टाकून मळावं लागतं आणि एक अर्धा तास थोडंसं ठेवावं लागतं साईडला. छान वडे बनतात याचे. माझी आई जी आहे ना, माझी आई हे पीठ स्वतः बनवते घरामध्ये आणि खूप छान वडे बनवते आणि खूप काय काय त्याच्यामध्ये टाकते. तर त्याची व्हिडिओ मी कधीतरी पुढे शेअर करेन जेव्हा मम्मी वडे वगैरे बनवत असेल तेव्हा. आणि आता गणपती बाप्पा येणार आहेत, तर गणपतीच्या वेळेला तर 11 दिवस आमच्याकडे जेवण वेगवेगळं असं बनवलेलं असतं आणि खूप आवडीने करते माझी आई. तर तेव्हा बनवेल ती. तर तो ब्लॉगसुद्धा मी शूट करेनच. तर आता हे पीठ मळून घेते, म्हणजे बाकीचं आता हेच राहिलेलं आहे आणि फक्त अंड्याचा रस्सा फोडणीला घालायचा आहे.
आतमधल्या रूममध्ये ना लाईटच नाही व्यवस्थित. इथे बाहेर आहे पण इथे पण कमी आहे. थोड्याशा लाईट्स लावून घ्यायच्या. सोम क्लासमधून आला आहे. जेवला नाही आता. किती काळा दिसतोयस रे तू. जेवला नाही तू. मग घेऊन जातो चिकन. आणून दे ना. घेऊन आणून दे म्हणतोय घरी. आधी विचार ताईने काय केलं आहे का. कोथिंबीर नाही टाकली रे त्याच्यावर. चालतं. खा आणि मला सांगा कसं आहे. हाय. तर इथे माझी आमटी उकळली आहे. आता याच्यामध्ये फक्त कोथिंबीर टाकायची. ती सगळ्यात शेवटी टाकेन. आता वडे बनवते. पेज नेहमी जेव्हा पण मी राईस शिजवते ना तेव्हा मी पेस्ट त्याची काढते एक्स्ट्रा पाणी टाकून. कारण मग कुठलाही तांदूळ असू दे. मी जास्त करून बासमती तांदूळ वापरते. बासमती किंवा वाडा फुलम. तर दोघांची पण मी पेस्ट काढते. म्हणजे थोडंसं बरं वाटतं जरा प्यायला. आणि ना मी उकडा जो तांदूळ असतो ना गावाला ज्याची पेस्ट बनवतात तो पण मी घेणार आहे. किंवा गावाला जर कोणी गेलं तर गावावरून आणायला वगैरे सांगणार आहे. बघूया. पेज मला खूप जास्त आवडते प्यायला. फायनली वडे बनत आहेत. इथे मी ही पिशवी घेतलेली आहे तेलाची, ज्याला मी छान धुवून पुसून घेतलेले आहे. इथे पीठ ठेवलेलं आहे जे छान नरम झालं आहे. आणि इथे तेल तापायला ठेवलं आहे. आता वडे थापायला घेऊया. तर सोहम घेऊन गेला आहे थोडंसं. आता मी जेवते. खूप जास्त भूक लागलेली आहे. तर अशी आहे थाळी. म्हणलं सुकं चिकन खूप टेम्पटिंग दिसते. आणि जेव्हा चिकन शिजत होतं ना तेव्हा सुगंध जो येतो ना त्याचा छान जेवण म्हणजे पोट त्याच्यातच भरून जातं. तर आजचा ब्लॉग इथेच संपतो आहे. मी माझ्या परीने खूप जास्त चांगला बनवण्याचा प्रयत्न केला आहे आणि होप सो तुम्हालासुद्धा आवडेल.
तर आजचा ब्लॉग जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. एवढी मेहनत केलेली आहे, एक लाईक तर बनतोच. आणि कॉमेंटसुद्धा करा की कसा वाटला तुम्हाला. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये, म्हणजे उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.